हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी एस चव्हाण. अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. या चॅनलवरून मी जास्तीत जास्त व्हिडिओज हिंदीमध्ये बनवितो, परंतु आज एक सिरीज सुरू करायची होती. त्या सिरीजचं नाव आहे मी सावित्री बोलते. ही पुस्तिका लिहिलेली आहे आमचे मित्र, पुरोगामी प्रबोधन चळवळीचे सचिव माननीय राजकुमारजी दिगडे. एका छोट्याशा गावामध्ये राहतात. वाशिम जिल्ह्यातील इंजोरी हे गाव आहे. ते सामाजिक कार्य करतात. त्यांना असं वाटलं की सावित्रीबाई फुले जर आजच्या आधुनिक युगात असत्या तर त्यांनी तरुणींना, महिलांना काय सांगितलं असतं. आवडेल अशी आशा व्यक्त करतो. ही पुस्तिका ऐकून, हे विचार ऐकून समाजातील महिलांना, पुरुषांना जर असं वाटलं की आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावरील पुस्तके वाचली पाहिजे, तर त्यांचा उद्देश सफल होईल असं मला वाटते. तर सुरू करूया. सावित्रीबाई फुले म्हणतात, होय पोरी, मीच बोलते. सावित्री ज्योतिराव फुले या नव्या दुनियेत नवरूप धारण करून, नव्या दुनियेच्या भाषेत आणि नव्या नव्या विषयांवर मला तुझ्याशी बोलायचं आहे, अगदी मनमोकळेपणानं. पण तुला वेळ आहे ना गं बोलायला? तू दमून जात असशील घरच्या कामाने, म्हणून विचारते बोरी. माझ्याशी बोलशील तर मन मोकळं होईल तुझं. तुला हलकं हलकं वाटेल. तुला दिसेल माझ्यात आई, जी तुझं बघेल हित. तुला दिसेल माझ्यात मैत्रीण, जी बोलेल प्रेमाने 4 शब्द आणि हळूच देईल तुला कानपिचक्यासुद्धा. म्हणूनच सांगते माझ्या मुली, थोडा वेळ बस निवांत एका जागी आणि वाच हे पुस्तक. मी भेटेन तुला त्यातच. पण हे काय, तुझ्यापुढे तर टी व्ही सुरू आहे. थकली असतील तर बघ जरा वेळ एखादा कार्यक्रम. थोडं मनोरंजन झालं की मग बोलू आपण. सहज म्हणून विचारले. काय बघतेस ग तू रोज टी व्हीमध्ये? सासू सुनेच्या मालिका. खरं सांग, काय असतं की त्यात? त्याचे ते चकचकीत महाल, खायला प्यायला लिहायला कशाचीच कमतरता नाही. अगदी विलासी जीवन, अंगावर जाडजूड दागिने. खरे की खोटे माहीत नाही, पण अगदी ओझ्यासारखे. लिपस्टिक, आयब्रो पेन्सिल, डिओ, मस्करा, अशी कितीतरी सौंदर्य प्रसाधनं आहेत बावलीसारखं नटायला. आणि शिकला सवरला नवरा आहे सारखं सारखं कौतुक करायला. आणखी काय दिसते ग त्याच्यात? कपाट गच्च भरून फॅन्सी साड्या आणि ड्रेस. त्यात सासू सुनेचा प्रेमळ संवाद. ऐकलाय कधी? संवाद कसला, वादच म्हणावा लागेल. नुसती आपल्या स्वार्थी हक्काची भाषा आणि नसत्या भानगडी दाखवणार हे पडद्यावरच्या. म्हणजे हे जग तुला आपलं जग आहे असं वाटते का? अशा सावित्रीबाई म्हणतात. पुढं त्या म्हणतात की याला चंदेरी दुनिया म्हणतात पोरी. आपलं प्रत्यक्षात तसं काही नसतं. आपल्याला कामातून उसंत मिळून घटकाभर मनोरंजन व्हावं हा तुझा उद्देश असेल तर काही हरकत नाही. पण मग चंदेरी दुनियेला भुलून जाऊ नकोस पोरी. ते खरं नाही. हे चकचकीत दिसणारं जीवन म्हणजे नीतिमत्ता गहाण ठेवून स्वैराचाराने वागणाऱ्या लोकांचं जीवन आहे. स्त्रीला केवळ शोभेची बावली दाखवणार हे मायावी जग. याचा
कधीही मोह करू नकोस. त्यामध्ये तुला कधीच दिसणार नाही स्वातंत्र्याचा अर्थ, कधीच दिसणार नाही स्त्रीचा निर्णय घेण्याचा अधिकार. तुला दिसेल फक्त घुसमट विचारांची आणि कोंडमारा मनाचा. हे सर्व जाऊन बसेल तुझ्या अंतर्मनात आणि तुझी सुरू होईल धुसफूस बाह्य जगात. त्यातून झडतील कुटुंबात वाद, कधी सासूशी तर कधी नवऱ्याशी. म्हणून सांगते पोरी, हे पडद्यावरचं जग तुझ्या काहीही कामाचं नाही. त्यापेक्षा तू बोल प्रेमाने आपल्या लोकांशी, नवऱ्याशी, सासूशी, सासऱ्यांशी, शेजाऱ्यांशी. लाव माया सर्वांना. बघ वाचून एखादं पुस्तक, बघ शिकून एखादी कला. लहान मुलांना गोष्ट सांगायची कला असेल, रांगोळी घालण्याची कला असेल, नवीन खाद्यपदार्थ करण्याची कला असेल, किंवा वाकळ गोधडी शिवण्याची कला असेल, त्यातून मिळणारा आनंद चाकून बघ. टी व्हीपेक्षा जास्त रममाण होतील त्या कलेत. 4 पैसेही कमावशील. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझ्या जीवनाला दिशा मिळू शकेल, जीवनाचा अर्थ कळायला लागेल, ज्याचा फायदा तुला तर मिळेलच, पण तुझ्या सर्व कुटुंबाला आणि समाजालाही मिळेल. सन्मानाने जगायला शिकशील.